आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाच्या काय तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाच्या शेंगा। तर त्यासाठी जे आहे आपण सर्वात आधी सारण बनवून घेऊया। तर इथे जे आहे मी गॅस पेटवत आहे। अच्छा। आणि इथे जे आहे मी ओला नारळ किसून घेतलेला आहे ते आपण ह्यात टाकून घेऊया। चलो भाई देखो अब मैं क्या करता। ह्याला जे आहे थोडंसं असं भाजून घेऊया आपण। अच्छा 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 ठीक है। यात आहे मी थोडंसं तूप टाकणार आहे। शाबाश बेटा। छान असं परतून घेऊया। त्यानंतर आपण यात गूळ टाकणार आहोत। ही वेलचीची पूड आहे ती आपण यात टाकून घेऊया। छोट्या छोट्या पुऱ्या करण्यासाठी हे मी घेतलेलं आहे बुला 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 रे बुला 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 रे। हे मी घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्याचं झाकण घेतलेलं आहे। तर ह्याचे जे आहे आपण छोट्या छोट्या पुऱ्या काढून घेऊया। तर इथे जे आहे आपण पुरी ठेवलेली आहे यात आपण सारण ठेवूया। त्यानंतर त्याला फोल्ड करूया। इथे आपली शेंग जी आहे बघू शकता तयार आहे। लोक याला करंजा सुद्धा बोलतात। बघू शकता किती छान असे झालेले आहेत।